मी अमृता आकाश. आरोग्यम धनसंपदामध्ये आपलं स्वागत. आरोग्यम धनसंपदामध्ये आज आपण मूळव्याध या विषयावर अधिक माहिती घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत डॉक्टर प्रवीण गोरे. डॉक्टर, कार्यक्रमात आपलं स्वागत करते. विषयाला आपण सुरुवात करणारच आहोत. त्या अगोदर आपण डॉक्टरांची ओळख देखील करून घेऊयात. डॉक्टर प्रवीण गोरे यांनी जनरल शस्त्रक्रियेमध्ये MBBS आणि DNB पूर्ण केलंय. त्यांनी मदुरा इथून कोलोरेक्टल सर्जरी आणि UKतून त्यांनी ॲडव्हान्स कोलोरेक्टल सर्जरी आणि रोम विद्यापीठामधून टोर वर्गाटामधील लेप्रोस्कोपिक कोलोरेक्टल सर्जरीचं प्रशिक्षण पूर्ण केलंय. गेल्या 20 ते 21 वर्षांपासून मुंबईमध्ये डॉक्टर या क्षेत्रात कार्यरत आहेत. त्याचबरोबर वोकार्ट हॉस्पिटल आणि इतर कॉर्पोरेट हॉस्पिटल सारख्या सर्वच उच्चभ्रू रुग्णालयामध्ये देखील डॉक्टर कार्यरत आहेत. तसंच GT हॉस्पिटलमध्ये प्रोकोलॉजी विभागातील ते मानद देखील आहेत. तेलंगणा राज्याच्या माजी मुख्यमंत्र्यांकडून कोलोरेक्टल सर्जरीमध्ये उत्कृष्ट कामगिरीसाठी त्यांना प्रतिष्ठित असा डॉक्टर अब्दुल कलाम पुरस्कार देखील मिळालेला आहे. डॉक्टर प्रवीण गोरे हे भारतातील एकमेव शल्यविशारद आहेत. सध्या गुदद्वारा संबंधीचा त्रास आणि मूळव्याधाच्या उपचारांबद्दल सर्व भारतीय शल्यचिकित्सकांना राष्ट्रीय मार्गदर्शक तत्वे तयार करण्यासाठी ते स्पेशल टास्क फोर्समध्ये देखील आहेत. डॉक्टर प्रवीण यांना असा विश्वास आहे की रुग्णाला आपल्यामध्ये काय चूक आहे आणि जगातील उपचारांच्या पद्धती काय आहेत हे जाणून घेण्याचा पूर्ण हक्क आहे. म्हणूनच त्यांनी प्रत्येक पानावर असं स्पष्ट देखील केलंय की प्रत्येक तपशिलामध्ये त्यांचे सर्व प्रश्न आहेत, जेणेकरून एखाद्या विशिष्ट रुग्णाच्या संपूर्ण उपचार प्रक्रियेत कुटुंबातील सदस्य देखील सामील झाले पाहिजेत. मुंबई शहरातील प्रोक्टॉलॉजीच्या केवळ 3 तज्ञांपैकी डॉक्टर एक आहेत आणि भारतातील केवळ 46 कोलोरेक्टल सर्जनांपैकी डॉक्टरांचा देखील समावेश आहे. तर डॉक्टरांचा हा दीर्घ परिचय पाहिल्यानंतर आता थेट आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. डॉक्टर, गेल्या इतक्या वर्षांपासून मूळव्याधासंबंधित उपचारांवर तुम्ही अनेक रुग्णांना बरं केलं आहे. मूळव्याध काय आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे. मात्र कुठेतरी आपली जीवनशैली बदलत चाललेली आहे. मूळव्याधाचा त्रास आपल्याला होतोय. तर सगळ्यात आधी या रोगाबद्दल काय सांगाल? सुरुवातीला मी फक्त एवढं सांगू इच्छितो की तुम्ही जे काही मला उल्लेख केला, वर्णन केलं त्याच्याबद्दल थँक्यू. कुठनं तुम्ही एवढी माहिती काढली, आय डोंट नो. यू पीपल आर ग्रेट, राईट. मूळव्याधीबद्दल तुम्ही जसं चांगलं सांगितलं की ऑलमोस्ट सगळ्या जणांना काही ना काही प्रमाणात त्याच्याबद्दल माहिती आहे. पण एक्झॅक्टली मूळव्याध काय आहे? गुदद्वाराच्या रक्तवाहिन्यांची सूज येणं आणि शौचाच्या वेळेला त्रास होणं. एका दृष्टिकोनातनं जर बघायला गेलं तर शौचाची जी क्रिया आहे ती सबकॉन्शियस लेवल, म्हणजे आपलं लक्ष केंद्रित न करून घेता होणारी ही रोजची प्रक्रिया आहे. पण ज्या वेळेला पेशंटचं लक्ष त्याच्याकडे जातं म्हणजे काहीतरी गडबड आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला मग उपचार करायची गरज पडते. अगदीच. आणि खरं तर हा त्रास झाल्यानंतर आपण असं म्हणतो की शत्रूला देखील मूळव्याध होता कामा नये, कारण त्याचं दुखणं खरं तर इतकं भयंकर असतं आणि काही लोक वर्षानुवर्ष हा त्रास देखील सहन करतात. तर हा त्रास सहन न करता देखील आता याच्यावर उपचार पद्धती आलेल्या आहेत. तर याबद्दल काय सांगाल? इतिहासात नेपोलियनची स्टोरी एकदम फेमस आहे की मूळव्याधामुळे तो वॉटरलूचा जो युद्ध आहे ते हारले होते, ते जस्ट बिकॉज ऑफ फाईल्स प्रॉब्लेम, राईट. तुम्ही जे हे चांगलं स्पष्टीकरण केलं की भरपूरशा लोकांना मूळव्याधीचा आजार जो काही 2 दिवस किंवा आठवडाभरा किंवा महिन्याभरच नसतं. कोणालाही विचारलं मूळव्याध कधी बसणार तर ते म्हणतात मला 6 महिन्यापासून आहे, 2 वर्षापासून आहे, 14 वर्षापासून आहे, 20 वर्षापासून आहे असं म्हणत होतं. तर पेशंट डॉक्टरांकडे उपचार घ्यायला का नाही आहेत याच्यासाठी एक छोटंसं जर मी स्टोरी सांगितली तर एका व्यक्तीच्या घरी शेजारी म्हणतो त्याचा कुत्रा असं नुसतं रडत राहतो. तर तो त्याला विचारतो की बाबा का झालं? तो म्हणतो नाही, तो जिकडे बसलाय ना तिकडे खिळे येतं. म्हणतो तो कुत्रा उठत का नाही मग तिथनं? म्हणतो नाही, तितकं दुखत नाही ना त्याला. जोपर्यंत तितका त्रास, तेवढा त्रास होत नाही, तेवढी तीव्रता त्रासाची वाढत नाही, तोपर्यंत रुग्ण जो आहे तो उपचारासाठी येतच नाही. अगदीच. मात्र जसं तुम्ही सांगितलं की आपल्याला मूळव्याध झालेला आहे, जरी तितकं दुखत नसलं तरी देखील मूळव्याध झालाय हे समजल्यानंतर ताबडतोब डॉक्टरांकडे जाणं आणि त्यानंतरचे उपचार सुरू करणं देखील तितकंच महत्वाचं आहे. मात्र मूळव्याध ही अनुवंशिक देखील समस्या असू शकते का, की घरातील एका व्यक्तीला झाला आणि त्यानंतर मग इतर कुटुंबातील लोकांना देखील मूळव्याध झालं, असं कधी होतं का? फार चांगला प्रश्न आहे, कारण भरपूरसे लोक जे आहेत जेव्हा येतात तेव्हा म्हणतात की बाबा माझ्या या नातेवाईकांना, त्या नातेवाईकांना, घरामध्ये भरपूरशा लोकांना मूळव्याधीचा त्रास आहे. सायंटिफिकली जर बघायला गेलं तर ज्या रक्तवाहिन्यांच्या ज्या रेषा आहेत त्यांची जी रचना आहे आतड्यांमध्ये आणि गुदद्वारांच्या भागामध्ये, ती रचना जी आहे ती जर कुठे
डिफेक्टिव्ह फॉल्टी डेव्हलपमेंट असेल त्याचा, म्हणजे जसं जसं बाळ वाढतं, शरीर वाढतं, त्यावेळेला ते जे विकसित व्हायला पाहिजे ते जर व्यवस्थित विकसित नाही झाले तर अशा पेशंटला मूळव्याधच नाही पण व्हेरिकोसिल म्हणा किंवा व्हेरिकोज वेन्स पायावरती ज्या रक्तवाहिन्या फुगतात त्या आहेत आणि इतर भरपूरसे व्हीनस डिझॉर्डर्स वगैरे होतात. तर मूळव्याध सुद्धा त्यातला एक भाग आहे. अगदीच. आणि त्याचबरोबर डॉक्टर, मूळव्याध झालाय किंवा फिशर आणि फिस्टुला सारखा जर त्रास होत असला तर अनेकांना त्यातही कन्फ्युजन होतं की नेमकं या तिघांपैकी मला काय झालंय, किंवा एकाच डॉक्टरकडे जाऊन हे तीनही त्रास होत असेल तरी उपचार केले जातात. जसं तुमचा परिचय करून देताना सांगितलं की अगदी मोजक्या सर्जनमध्ये तुमचा समावेश होतो, मात्र अनेक वेळेला रुग्णाची दिशाभूल होते की तू या डॉक्टरकडे जा, बरा होशील, गोळ्या औषधं घेतल्या जातात, मात्र तितकासा फरक पडत नाही. तर याबद्दल काय सांगाल? आता करंट सिच्युएशन जर बघितली आपण, हं, कुठल्याही व्यक्तीला जर ताप आला किंवा त्यांनी थोडासा खोकला जरी केला तरी सगळ्या जणांचा समज काय आहे, अरे तुला करोना झाला का, हं. आहे की नाही? पण आपल्या परिसरातले मच्छर अजूनपर्यंत आहेत. म्हणजे मलेरिया असू शकतो, डेंग्यू असू शकतो किंवा दुसरे प्रकारचे आजार, फीवर वगैरे असू शकतो, आहे की नाही? तर ताप किंवा फीवर प्रत्येक वेळेला मलेरिया किंवा कोविडच नसतो ना. अगदी. तसंच गुदद्वाराचे जे आजार आहेत तो प्रत्येक आजार मूळव्याध नसतो. पण फेलियर टू एक्सप्लेन, सर्वसामान्य व्यक्तीला जर एक्सप्लेन करायचं असेल की मला काय त्रास होतो तर त्यांच्या डेफिनेशनमध्ये सगळ्या बुडाच्या आजाराला ते मूळव्याध असं म्हणतात. पण प्रत्येक गोष्ट मूळव्याध नसते. जसं तुम्ही फार एकदम चांगलं सांगितलं की फिशर असू शकतो, फिस्टुला असू शकतो, त्याच्या व्यतिरिक्त भरपूरसे असे आजार आहेत, भरपूरसे आजार आहेत ज्यांची लक्षणं एकसारखेच आहेत. पण जोपर्यंत त्याचं मूळ निदान होत नाही, करेक्ट डायग्नोसिस होत नाही, तोपर्यंत तुमची ट्रीटमेंट वेगळ्याच मार्गाला जाते ना. अगदी. तर प्रत्येक वेळेला पाईल्स नसतं. आणि जर चला पाईल्स किंवा मूळव्याध जरी असले तरी 12 ते 16 वेगळ्या वेगळ्या प्रकारचे मूळव्याध आहेत. तर कुठल्या प्रकाराचं मूळव्याध आहे, कोणत्या स्टेजला आहे, त्याच्यासोबत फिशर वगैरे किंवा दुसरे काही पॅथॉलॉजीज पण कंबाईंड आहेत का, किंवा हे परम्युटेशन्स अँड कॉम्बिनेशन जे होतात आणि त्याच्यामुळे त्या पेशंटच्या जीवनशैलीमध्ये, लाईफस्टाईलमध्ये खरंच कितपत फरक पडला आहे की जेणेकरून त्याला उपचाराची गरज आहे, ही याची पूर्ण चाचणी तपासणी करणं फार गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी म्हणून तज्ज्ञ डॉक्टरांकडे यायची गरज आहे. आता तुमचा हा दुसरा प्रश्न, तज्ज्ञ डॉक्टर कोण, राईट? तर आपलं शिक्षण व्यवस्था जी आहे त्याच्यामध्ये स्पेसिफिकली डिफाईन्ड आहे की तुम्ही BA LLB वगैरे केलं म्हणजे तुम्ही वकील आहात, आहे की नाही, राईट? आणि अकॉर्डिंगली सगळ्या डिग्रीज वगैरे असे. पण भारतामध्ये अनफॉर्च्युनेटली मी हा तज्ज्ञ, मी तो तज्ज्ञ असे म्हणणारे भरपूरसे लोक आहेत. विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट, काही हरकत नाही, जोपर्यंत ते त्यांच्या रुग्णांना बरं करतात तर काही प्रॉब्लेम नाही. पण मग ज्या वेळेला बॅकग्राऊंड सर्च करतो आपण त्या व्यक्तीच्या डिग्रीबद्दल, म्हणजे तुम्हाला एक सांगतो, मला हैदराबादवरून एक पेशंट आलेले आहेत आणि त्यांनी मला एवढंच सांगितलं की सर, गुगलबद्दल तुमची पूर्णपणे आम्ही चौकशी केली आहे आणि तुम्ही कुठल्या कॉलेजमधनं कुठलं काय केलं आणि तुम्ही मेरिटवर ॲडमिशन घेतली आहे, डोनेशन देऊन नाही घेतलेली आहे, इथपर्यंत माहिती. म्हणजे सोशल सिक्युरिटी नावाचा काही प्रकार राहिलाच नाही आजकाल. एव्हरी इन दिस एज ऑफ इन्फॉर्मेशन सगळ्यांना सगळं काही माहिती. तर वाय नॉट इन्व्हॉल्व द पेशंट? आणि ज्या वेळेला आपण चाचणी करतो त्यावेळेला माहिती पडतं की कोण खरा स्पेशलिस्ट आहे आणि कोण ट्रीटमेंट देतात ते म्हणून. अगदीच. त्याचबरोबर डॉक्टर, गेल्या 20 ते 22 वर्षांपासून तुम्ही देखील या क्षेत्रात कार्यरत आहात. असे अनेक रुग्ण येत असतील ज्यांना मूळव्याधाचं दुखणं आहे किंवा इतरही मूळव्याधासारखेच त्यांना आजार आहेत. तर पूर्वीचे रुग्ण आणि आता येणारे रुग्ण यात देखील काही तुम्हाला फरक जाणवतो का? कारण की लाईफस्टाईल बदललेली आहे. जर पूर्वी उशिरा मूळव्याध होत असेल तर आता अगदी कमी वयात देखील होतो का? असाही प्रश्न मग मनात येतो. फार इंटेलिजंट क्वेश्चन्स विचारता तुम्ही, व्हेरी नाईस. आणि फार रिलेव्हंट क्वेश्चन्स विचारता तुम्ही. अनफॉर्च्युनेटली कोरोना काळामध्ये आपल्याला वर्क फ्रॉम होमची जी आता प्रक्रिया सुरू झालेली आहे त्यामध्ये जर आढळून आलेलं की हे जे यंग वर्किंग क्लास जे पेशंट्स आहेत, आपण पेशंट्स म्हणूया कारण त्यांना त्रास होतो, तर 25 ते 50 या वयोगटातले जे पेशंट्स आहेत त्यांना सतत 8 तासाची ड्युटीच्या ऐवजी आज 12-12, 14-14 तास त्यांना काम करावं लागतं वर्क फ्रॉम होम. आणि ज्या वेळेला तुम्ही बसता त्यावेळेला आपल्या आतड्यांची जी हालचाल आहे, ज्यावेळेला जी काही आपली गॅस वगैरे निघायचं प्रक्रिया असते किंवा आपली जी दिनचर्या आहे शौचाची वगैरे, ती कुठेतरी विस्कळीत झाल्यासारखी नाही वाटत आहे का? आणि त्यातल्या त्यात खाण्यापिण्यावरती त्रास,
टायमिंग वगैरे नाही मॅच नाही होत आहे आणि जे मिळालं ते तात्पुरतं काहीतरी खावं वगैरे. प्लस मेंटल स्ट्रेस, ऑफिसचा स्ट्रेस, सर्वायवलचा स्ट्रेस, हेल्थचा स्ट्रेस, या सगळ्या स्ट्रेसमुळे हा त्रास जास्त प्रमाणात वाढलेला आहे. उलट मी तर हे म्हणेन की बाबा लॉकडाऊन जेव्हा संपलं त्याच्यानंतर मूळव्याधीचे किंवा गुदद्वाराच्या आजाराचे जे रुग्ण आहेत मला तरी वाटतं जास्त प्रमाणात वाढलेले आहेत. अगदी. त्यामुळे लॉकडाऊन असेल किंवा गेला काही जर आपण काळ पाहिला तर मूळव्याधा संबंधित रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. मात्र तितकीशी जनजागृती मग या पेशंटमध्ये होताना दिसत नाही. अगदीच फार दुखायला लागलं की डॉक्टरांकडे जाणं आणि त्यानंतर औषधं सुरू करणं. मग रिकव्हर व्हायला देखील तितकाच वेळ होतो. खरं तर असंख्य प्रेक्षक आता आपल्याला पाहतात आहे. हा डॉक्टरांकडून सल्ला मिळणं तितकंच महत्त्वाचं आहे की दुखायला लागल्यानंतर डॉक्टरांकडे जाण्यापेक्षा जेव्हा रोगाची सुरुवात आहे किंवा सुरुवातीचं लक्षण दिसतंय तेव्हाच ट्रीटमेंट सुरू करणं महत्त्वाचं आहे. तर याविषयी काय सांगाल? एक्झॅक्टली. इंग्रजीमध्ये जी म्हण आहे ना, स्टिच इन टाइम सेव्हज नाईन. म्हणजे एखादं आपलं शर्ट फाटलं त्याच वेळेला आपण जर त्याला व्यवस्थितपणे त्याची ट्रीटमेंट केली. केली. ट्रीटमेंट डॉक्टर आहे माझ्या सगळ्या तोंडातनं ट्रीटमेंटच निघणार आहे. अगदी. राईट. तर ते जास्त त्याच्यावरती इजा होणार नाही. हं. आणि इव्हन टाटा हॉस्पिटलच्या बसवर म्हणतात की इफ डायग्नोज अर्ली कॅन्सर ऑल्सो कॅन बी ट्रीटेड अँड प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. तर ह्या फक्त सगळ्या म्हणी नाही आहेत. हे सगळे जे स्टेटमेंट्स केलेले आहेत ना, हे इतक्या वर्षाच्या अनुभवानंतर हे प्रूव्ह झालेले आहेत की येस. पण किती लोक फॉलो करतात? आणि तज्ज्ञांकडे जायचं. मला स्पष्टपणे सांगा, आता कुठल्या व्यक्तीला जर दुधाचा आजार झाला तर तो पहिल्याच खेपीला डॉक्टरांकडे जातो का? मला तरी नाही वाटत. 90% लोक तर हेच म्हणतात की काहीतरी उपचार करून बघूया. आणि आजकालच्या एरामध्ये दी ग्रेट डॉक्टर गुगल, सगळेजण इंटरनेटवरती माहिती गोळा करतात. एव्हरीबडी हॅज अ स्मार्टफोन, एव्हरीबडी हॅज बिकम अ स्मार्ट पर्सन नावडेज, राईट. पण इन्फॉर्मेशन ही एक दुधारी तलवार आहे. त्याने तुम्हाला जितका फायदा होतो तितकंच क्षतीसुद्धा होऊ शकते. कारण इंटरनेटवरती जर तुम्ही तुमचे लक्षणं टाकले तर ते तुम्हाला डायरेक्टली कॅन्सर वगैरे सारखं दाखवतं. बरोबर. अर्थात असू शकतं, पण प्रत्येक गोष्ट तितकी सिरियस नसते. आणि म्हणून इडियट सिंड्रोम नावाचा एक प्रकार आहे, तुम्ही गुगलवरती टाईप करा. दॅट इज इन्फॉर्मेशन डिराइव्ड आउट ऑफ ऑनलाईन विच ऑब्स्ट्रक्ट युअर ट्रीटमेंट. म्हणजे आपण इन्फॉर्मेशन घेतो गुगलवरनं आणि अल्टिमेटली कोणातरी तज्ज्ञांकडे जाऊन ट्रीटमेंट घेण्याच्या ऐवजी आपण स्वतःची हुशारी लावतो. अगदी. एक चार्टर्ड अकाउंटंट जो आहे तो व्यवस्थितपणे अकाउंट हँडल करू शकतो. आपण जर अकाउंट हँडल करायला गेलो तर त्रास होईल ना. तो तितक्या सहजपणे नाही करू शकत. तर ज्याचं काम त्यांनी करावं. म्हणून आपली जी रोजची दिनचर्या आहे त्याच्यामुळे जर शौचाच्या त्रासाचा जर आपल्याला कुठे अडथळा होत असेल त्याला लवकरात लवकर बरं करून आपण आपल्या नॉर्मल कामावर रुजू व्हायला काय हरकत आहे. पण ही जी मनस्थिती आहे, ही जी माइंडसेट आहे, ही लोकांमध्ये नाही आहे. कारण भरपूरशा भीती आहे किंवा भरपूरशे मिसकन्सेप्शन, भरपूरशे संकोच लोकांच्या मनात आहेत. आजच्या काळामध्ये HIV म्हणा, ब्रेस्ट कॅन्सर म्हणा, LGBT म्हणा, सगळं काही बोलतात. सगळे लोक एकदम फ्रीली बोलतात. पण शौचाचा त्रास झाला, आजार झाला तर तो व्यक्ती, माणूस किंवा बाई, त्यांच्या टॉयलेटच्या दरवाजाच्या मागे सहन करत राहत होतो. तो त्याच्या सख्या बायको म्हणा, नवरा म्हणा, आई वडील म्हणा, मुलं बाळ, नातेवाईक वगैरे कोणासोबतच बोलत नाही. जस्ट बिकॉज ऑफ आउट ऑफ एम्बॅरेसमेंट. कुठेतरी त्याला कमीपणा वाटतो की हे काय म्हणावं म्हणून. कोणाचं बायपास ऑपरेशन झालं तर ते असे छातीवरती बेल्ट लावून फिरतात की माझं बायपास ऑपरेशन झालं. पण कोणाचं मूळव्याध किंवा भगेंदरचं ऑपरेशन झालं कोणी जातं असं का? कारण देर इज अ बिग टाबू. कुठेतरी एक टाबूला मराठी शब्द आय डोंट नो काय आहे त्याचा, पण कुठेतरी एक संकोच आहे लोकांच्या मनात. त्या संकोचाला बाजूला ठेवून आपण जर ही विचारसरणी ठेवली की हे आपलं एक शरीर आहे, एक गाडी आहे, कार आहे, मेकॅनिकल, हे पण आपलं शरीर आहे. आणि त्याच्यामध्ये जर कुठे काही बिघाड झाला, कुठे काही थोडंसं चालण्यामध्ये त्रास झाला तर त्याला लवकरात लवकर रिपेअर करून नॉर्मल लेवलवर आणू शकतो ना आपण. का नाही आणत? आणायला हवं की नाही? अगदीच. म्हणून डॉक्टरांकडे जावं. त्यामुळेच डॉक्टरांकडे जाणं तितकं महत्त्वाचं आहे. आणि जो आता तुम्ही उल्लेख केला की कोणताही संकोच मनामध्ये न ठेवता जर मूळव्याधासंबंधित कोणताही त्रास होत असेल तर स्क्रीनवर डॉक्टरांचा नंबर आहे. संकोच न ठेवता जर आपण त्वरित डॉक्टरांशी संपर्क केला तर नक्कीच आपण मूळव्याधावर मात देखील करू शकतो. डॉक्टर, जे उदाहरण तुम्ही खरं तर देतात आहेत, अनेक पेशंट आपल्याला आपल्या या रोगावरती उपचार करण्यासाठी येत असतील.
पुरुष सांगतात की मूळव्याध झालाय किंवा त्यावर आता उपचार घ्यायचे आहेत, पण या बाबतीमध्ये महिला कुठेतरी लाजतात का किंवा मग तो रोग लपवून ठेवतात का? आणि महिलांमध्ये देखील जनजागृती होणं तितकंच महत्वाचं आहे, कारण तो रोग आहे, तो आजार आहे आणि नक्कीच तो उपचारांनी बरा होऊ शकतो. तर आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांना देखील काय सांगाल? आय एम व्हेरी ग्रेटफुल अँड थँकफुल की तुम्ही हा विषय काढला म्हणून. कारण मेल डॉमिनेटेड सोसायटी, ऑर्थोडॉक्स सोसायटी आपल्या इंडियन कल्चरच्या नावाखाली कुठेतरी म्हटलं तर कुठेतरी हा डिस्क्रिमिनेशन मेल फिमेलमध्ये असतो. शरीर शरीर आहे, पुरुष असो का स्त्री असो. एका विशेष डॉक्टरासाठी एक डॉक्टर म्हटलं तर आमच्यासाठी एक लहान मुलगा आहे किंवा म्हातारा आहे किंवा आजी आहे किंवा मावशी आहे, काका आहे, भाऊ आहे, आमच्यासाठी एक पेशंट आहे तो. त्याला त्रास आहे आणि त्याला त्रास बरं करण्यासाठी आम्ही जी क्षमता आमच्यामध्ये थोडीशी जी आहे क्षमता, त्याचा आम्ही पूर्णपणे उपयोग करतो. मग संकोच न करता इकडे यायला काही हरकत नसावी असं, पण तरी संकोच असतो. हिअर आय वुड लाईक टू मेन्शन वन पॉईंट की ज्या वेळेला स्त्रिया आमच्याकडे येतात, म्हणजे इवन स्ट्रिक्ट रिलिजियस कॉस्ट्युम्समध्ये सुद्धा जेव्हा येतात आमच्याकडे स्त्रिया, त्यावेळेला त्यांची प्रायव्हसी मेंटेन करणं हे आमचं सगळ्यात पहिले महत्त्व असतं. नंबर 1 प्रायोरिटी आमची ती असते आणि म्हणून संकोच न करता जर आलात तर नक्की बरं होऊ शकतं. सेकंड पॉईंट हा सांगू इच्छितो की फिमेल्स आर स्ट्रॉंगर. महिला हे माणसांपेक्षा जास्त स्ट्रॉंग आहेत नैसर्गिकरित्या, राईट. त्यांच्यामध्ये इतके सारे हॉर्मोन्स वगैरे चेंजेस असतात, प्लस डिलिव्हरी प्रेग्नन्सी रिलेटेड इश्यूज वगैरे असतात. ऑलमोस्ट 40 ते 50% स्त्रियांना प्रेग्नन्सी अँड डिलिव्हरी रिलेटेड पाईल्स किंवा मूळव्याध किंवा गुदाचा आजार किंवा पाचनक्रियाचे जे आजार आहेत ते होण्याची शक्यता असते. ती नैसर्गिकरित्या बरी सुद्धा होते, राईट. पण जर बरी नाही झाली तर ती रखडत राहते, पुढे लांबत राहते आणि कुठेतरी महिला ती बिचारी सहन करत राहते आणि पुढे एका विशिष्ट लेवल नंतर जेव्हा घडा भरतो त्याच्यानंतर मग तर जाणं गरजेचं आहे. अगदी. तर तिथपर्यंत थांबण्यापेक्षा त्याच्या अगोदर जर उपचार केला तर बरं होईल की नाही? अगदीच. त्यामुळे न थांबता खरं तर उपचार लगेचच सुरू करणं तितकंच महत्वाचं आहे. आणि याच विषयासंदर्भात आपण डॉक्टरांकडून आणखीनही माहिती घेणार आहोत एका छोट्याशा ब्रेकनंतर. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आरोग्यम धनसंपदामध्ये आपलं स्वागत. आज आरोग्यम धनसंपदामध्ये आपण मूळव्याध याविषयी अधिक माहिती घेतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहेत वोकाटचे डॉक्टर प्रवीण गोरे. डॉक्टर, पुन्हा एकदा आपलं स्वागत करते. मूळव्याध कसा होतो आणि मूळव्याधावर लवकर उपचार केले गेले पाहिजेत याबद्दल तुम्ही सांगितलं. मात्र आता आपण उपचार पद्धतीकडे वळूयात. मूळव्याधावर लेझरची जादू अशी देखील ट्रीटमेंट तुमच्याकडे, तर नेमकी ही जादू काय हे आम्हाला सांगा. माझ्याकडे काही जादू नाही आहे. लेट मी टेल यू. लेझर म्हणजे एक एक इन्स्ट्रुमेंट आहे, एक उपकरण आहे जिथे लाईट एनर्जीनी हीट एनर्जी तयार होते आणि ते रक्तवाहिन्या सील करायचं आणि कापायचं एक हत्यार की इन्स्ट्रुमेंट आहे. पण भरपूरशा लोकांना ही गैरसमज असते की लेझर म्हणजे काहीतरी जादू आहे, की असं काहीतरी केलं की लगेच मी बरा होणार, मला काही वेदना नाही येणार, काही त्रास नाही येणार, काहीच नाही होणार मला आणि दुसऱ्या दिवशीपासून मी पूर्ण 100% नाही 101% गॅरंटी मी पूर्ण बरा होणार. 1% कुठे स्पोर्ट्स कोटा वगैरे ऍड करून काय लावतात देव जाणे. पण 101% सांगणारे लोक आहेत की नाही. पण शस्त्रक्रिया ही ॲक्च्युली म्हणजे कसं, अर्जुनच्या कमानामध्ये भरपूरशे तीर आहेत, पण कुठला तीर कुठे वापरायचा? आपल्याकडे बोटॉक्स आहेत, आपल्याकडे स्टेपलर्स आहेत, आपल्याकडे लेझर्स आहेत, ब्लडलेस अल्ट्रासॉनिक पद्धती आहेत, जे जे मी युजली इंडियामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात करतो असे, किंवा बिना ऑपरेशनचे जे आहेत स्क्लेरोथेरपी किंवा बँडिंग टेक्निक्स, इन्फ्रारेड कोॲग्युलेशन. पण कुठली पद्धत कुठल्या मूळव्याधीला, कुठल्या स्टेज ऑफ फाईल्सला कुठे वापरायचं, हे याचा जो अनुभव येणं आहे तो फार इम्पॉर्टंट आहे असं मला वाटतं. दुसरी गोष्ट, दुधात लिंबू मिळून सकाळी सकाळी घ्या, मूळव्याध पूर्ण बरा होऊन जाईल. 2 लोटे पाणी पिया, गरम पाणी पिया. प्रून्स वगैरे कुठेतरी गुगलवरती वाचतात हे सगळं खाल्ल्यानंतर सुद्धा जेव्हा पेशंटचा त्रास बरा होत नाही, मग कुठे जावं त्यांनी? त्याच्या पुढे काय करावं? तर त्याच्या पुढे इट इज बेटर टू फॉलो सायंटिफिक ट्रीटमेंट. जे प्रगत शस्त्रक्रिया आहेत, आधुनिक उपचार पद्धती आधुनिक आहेत. उपचार पद्धती, आधुनिक म्हणा आणि एज ओल्ड पण, हे मिक्सचर आहे. आणि प्रत्येक पेशंटला फक्त लेझर म्हणजे लेझरच नाही किंवा स्टेपलर म्हणजे स्टेपलर नाही, कॉम्बिनेशन्स वगैरे पण करायची गरज पडू शकते. आणि म्हणून पेशंटकडनं डायग्नोसिस करणं आणि मग कुठली उपचार पद्धती त्याच्याकडे चांगली आहे, आणि माझ्याकडे ह्या सगळ्या पद्धती अवेलेबल असल्या तरच मी पेशंटला बरं करू शकतो. कारण बेशुद्ध केल्यानंतर त्या मूळव्याधीचा स्टेज जो आहे किंवा दुसरे आजार जे आहेत ते दिसून पडतात पुढे, आणि मग त्या स्टेजला त्याला बरं करणं हे डॉक्टरांचं काम आहे.
अगदीच. आणि खरं तर मूळव्याधावर उपचार करण्यासाठी तज्ञ डॉक्टरांची जितकी गरज असते, त्याचबरोबर वोकार्टमध्ये आपण गेल्या अनेक वर्षांपासून खरं तर कार्यरत आहात. तर नेमक्या या ज्या उपचार पद्धती आहेत किंवा शस्त्रक्रिया देखील होतात, याबद्दल काय सांगाल? येस, वोकार्ड हॉस्पिटल हॅज द बेस्ट ऑपरेशन थिएटर्स अँड द सेटअप, SOP, स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोटोकॉल्स वगैरे आहेत. तर पेशंटची काळजी, सुरक्षा, सेफ्टी याच्याकडे सगळ्यात मूळ लक्ष देणं गरजेचं आहे. पेशंटचे आउटकम वगैरे नक्की होते. आपल्याला जर एखादा कपडा शिवायचा असेल तर पहिले कैची मारावंच लागते कपड्याला, त्याशिवाय प्रॉपर फिटिंग होणार नाही. तर म्हणून शस्त्रक्रिया किंवा ऑपरेशनला न घाबरता अल्टिमेटली ऑपरेशनच्या नंतर जर काही त्रास वगैरे, वेदना वगैरे होतात, या भरपूरशा लोकांना याच्यामध्ये डाऊट असतो, तर त्याला सुद्धा मॅनेज करता येतो. पण अल्टिमेटली जर बरं व्हायचं असेल तर एका विशिष्ट स्टेजनंतर शस्त्रक्रिया किंवा ऑपरेशन करू शकतो. आणि वोकार्डमध्ये वी हॅव एव्हरीथिंग अवेलेबल. अख्ख्या जगामध्ये कोलोप्रॉक्टॉलॉजीमध्ये जे काही पद्धती आहेत, जे काही उपचार प्रकार आहेत, जे काही इन्स्ट्रुमेंटेशन्स आहेत, ते सगळे आपल्याकडे अवेलेबल आहे. अगदीच. त्यामुळे मूळव्याधाला न घाबरता स्क्रीनवर डॉक्टरांचा नंबर आहे. तुमच्या मनात कोणतीही शंका असेल तर तुम्ही नक्कीच डॉक्टरांशी संपर्क करू शकता. त्याचबरोबर डॉक्टर, अतिशय आजचा महत्त्वाचा विषय, या विषयावर तुम्ही इतकी महत्त्वाची आम्हाला माहिती दिली, यासाठी आपले देखील खूप खूप आभार. धन्यवाद. त्याचबरोबर आरोग्यम धनसंपदामध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार.